मध्य प्रदेशमधून साधारण 15,000च्या वर तक्रारी आहेत ईव्हीएमच्या संदर्भात, म्हणजे जे उमेदवार आहेत इंडिपेंडंट त्यांना स्वतःचंही मत मिळालेलं नाही. अशा परिस्थितीत ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर म्हणजे आपण जसं म्हणता की आपण उद्या कोर्टात आहात, आपले प्रमुख मुद्दे काय आहेत? ते आम्ही इलेक्शन पिटिशन आम्ही जे दाखल केलं होतं त्याच्यातलं एक इलेक्शन पिटिशन टिकलं आहे आणि ते इलेक्शन पिटिशन उद्या आहे आणि ते ईव्हीएमच्या संदर्भातलंच आहे. मतदान काही मशीनमधनं जास्ती आलं आणि काही मशीनमधनं कमी आलं. 17C जो फॉर्म असतो त्या 17C फॉर्ममध्ये ज्या क्लोजिंग होतं त्यावेळेस किती मतदान झालं ह्याचे आकडे असतात आणि काउंटिंग ज्या दिवशी दिसलं त्या दिवशी त्या काही मशीनमध्ये 17C पेक्षा कमी आहेत आणि काही मशीनमध्ये 17C फॉर्मपेक्षा जास्ती आहेत, एकाच मतदारसंघात आहेत. अशा इलेक्शन कमिशनकडे मागच्या लोकसभेच्या निवडणुकींच्या दरम्यान 353 लोकसभा मतदारसंघातल्या तक्रारी आलेल्या आहेत की जे इलेक्शन कमिशन पाहत नाही आहे, बघत नाही आहे, हिअरिंग करत नाही आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा या मशीनमधल्या तक्रारी येणं हे साहजिकच आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. साहेब, आणखी याच्यात एक विषय की 19 लाखपेक्षा जास्त मशीन्स या मिसिंग आहेत. माहितीच्या अधिकारात साकेत गोखले यांनी ती माहिती मिळवली होती की अशा प्रकारे 19 लाखपेक्षा अधिक मशीनी ज्या आहेत त्या मिसप्लेस आहेत. मी थोडा त्याच्यावरती कमी विश्वास ठेवणार आहे. याचं कारण का ईव्हीएम आता ती लढत असल्यामुळे थोडीशी अधिक माहिती माझ्याकडे असल्यामुळे EVM1, EVM2 आणि EVM3 असे 3 आलेले आहेत. त्याच्यामुळे मिसिंग कुठल्या आहेत आता EVM ओरिजिनल EVM आणि EVM1 या बाद झालेल्या आहेत. EVM2 काही प्रमाणात वापरल्या जातात, EVM3 पूर्ण प्रमाणात वापरल्या जातात. त्याच्यामुळे ते मिसिंग आकडे जे आहेत मी जसं म्हटलं ते कुठल्या फेजमधले आहेत ही त्याच्यातले महत्त्वाचे आहेत. EVMमधले आहेत, EVM1मधले आहेत की EVM2मधले आहेत. सत्ताधाऱ्यांचा EVM घोटाळा असं म्हणायचं नाही, मी सिद्ध केल्याशिवाय मी काहीच म्हणणार नाही. मनमोहन सिंग असताना एक फार मोठा तमाशा चालला होता. एका बाजूने पाकिस्तान आणि एका बाजूने मनमोहन सिंग. त्याची मी पुन्हा आवृत्ती बघतोय, त्याच्या पलीकडे काहीच नाही. गिरीश महाजन यांनी असं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की ॲडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे कुंभकोणी यांनी यशस्वीरित्याने किल्ला लढविला मुंबई हायकोर्टामध्ये. त्यांच्याच सरकारने कुंभकोणी ह्यांना कंटिन्यू का केलं नाही आणि तुम्ही त्या केसमध्ये लक्ष घालू नका, हजर राहू नका हे आदेश का दिले हे पहिल्यांदा महाजन यांनी असं सांगितलं तर मग ते ज्याला म्हणता येईल की दीर्घकालीन किंवा टिकाऊ आरक्षण देऊ याच्यावरती विश्वास ठेवता येईल. आता जरांगे पाटलांचं एक घटनेचे अभ्यासक म्हणून विधितज्ञ म्हणून तुम्हाला वाटतं की जरांगे पाटलांची जी मागणी आहे की मुळात तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का? ते मी अगोदरही म्हणालो की सोल्युशन आहे, पण या चोरांच्या समोर मांडलं तर त्याचं खोबरं करून टाकतील, त्याच्यामुळे ते मांडणार नाही. खासगीत तरी जरांगे पाटलांना सांगणार का ते सोल्युशन? नाही, सत्तेमध्ये नवीन सत्ताधारी येऊ द्या. त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना OBCच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन. या राज्यकर्त्यांना नाही सांगणार. निमंत्रण नाही तिथं चर्चा कसली होणार आहे? नाही सर, निमंत्रण आलं तर आपला काय दृष्टिकोन काय भूमिका असणार आहे? समजा बैठकीचं निमंत्रण आलं तर बैठकीला जायचं, त्याला काही नाही म्हणायचं.
ते जायचं त्याच्यामध्ये. साहेब एकीकडे आपण म्हणताय की निमंत्रण नाही, पण दुसरीकडे आपलं उद्धव ठाकरेंशी एक चांगली बॉन्डिंग म्हणजे जुळून येताना दिसते. ती वर्षभरापूर्वी झालेली की आम्ही एकत्र इलेक्शन लढू म्हणून त्या ह्याच्यामध्ये. नागपूरमध्ये अधिवेशन चाललंय असं काही वाटतच नाही. विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी पक्ष कोण हेच कळायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे. जे विरोधकांनी मांडलं पाहिजे ते असणारा विरोधक मांडत नाही आहे, तर सत्ताधारी पक्ष मांडते, आणि जे सत्ताधारी पक्षाने मांडलं पाहिजे ते असणारं विरोधी पक्ष मांडतात आहेत, अशी असणारी परिस्थिती आहे. हा एकंदरीत मी असं म्हणेन की लोकशाहीमधला तमाशा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. ज्वलंत प्रश्न आहेत, त्याची असणारी चर्चा त्या सभागृहामध्ये होत नाही. आणि फक्त ज्या प्रश्नाचं महत्त्व नाही त्याचीच असणारी चर्चा त्या ठिकाणी दिसते. सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथे क्रॉप इन्शुरन्स हा जो आहे, या क्रॉप इन्शुरन्सचा अजून निकाल लागलेला नाही. काही ठिकाणी दुबारा पेरणी झालेली आहेत, काही ठिकाणी असणारा कीटकनाशक आलेले आहेत, काही ठिकाणी असणारा सीड्सही खराब निघालेले आहेत, अशा परिस्थिती आहेत. पण शेतकऱ्यांचा प्रश्न त्या सभागृहामध्ये कुठेच आपल्याला दिसत नाही. किंवा दिल्लीमध्ये ज्या युवकाने सभागृहामध्ये उडी घेतली, त्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, त्या बेरोजगारीचाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आहे. फक्त पाट्या टाकायचं कामकाज जे आहे तेवढंच फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्या पलीकडे काही आहे अशी काही परिस्थिती नाही. नवीन सत्ताधारी होते त्यांना मी सांगेन, म्हणजे सत्ता बदल झाल्यानंतर आपण ते सोल्युशन सांगणार. सत्ता बदल झाल्यानंतर सांगणार. पण जरांगे तोपर्यंत थांबणार नाही ना, ते 24 तारखेची मुदत दिली. हो, त्यांचं सरकारचं चालू द्या, ते चालत राहील आणि ते चाललंच पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्यातून लोकजागृती होते, लोकांमध्ये सुद्धा आरक्षणाचं महत्त्व त्या ठिकाणी असताना कळायला लागलेलं आहे. मी एवढंच म्हणणार आहे की जरांगे पाटील यांनी असणारा सर्व्हिसमधलं आरक्षण असं बोललेलं आहे. इथे एक आरक्षण सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि ती शेतकऱ्यांसाठी आरक्षण होतं, आणि ती म्हणजे इथली बाजारपेठ ही 19 म्हणजे गॅट करारनामा साईन होईपर्यंत ही बाजारपेठ देशातल्या शेतकऱ्यासाठी राखीव होती. आणि म्हणून तो शासनाच्या विरोधात मला काय भाव पाहिजे हे तो बोंबलत होता. आज असताना आपण बघितलं की गॅट करारनाम्यानंतर शेतकऱ्यांना असलेली भारताची बाजारपेठ ही आता राखीव राहिलेली नाही, तर जगाच्या शेतकऱ्यासाठी खुली झालेली आहे. आणि म्हणून व्यापारी सांगेल आणि ठरवेल तोच भाव त्या ठिकाणी आहे. जरांगे पाटील यांना मी सांगितले की हाही इश्यू उठवायला हळूहळू सुरुवात करा. व्यक्ती म्हणून तुम्ही मला जर विचारलं तर नरेंद्र मोदी हे देशाला एक प्रचंड मोठा धोका आहे. माझा हा सवाल मोहन भागवत यांना आहे की मोहन भागवत RSSचे प्रमुख आहेत. ठीक आहे, आम्ही मानतो न मानतो त्या संघटनेला हा वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये. पण भागवत आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये वर्षभरामध्ये एकमेकांची किती वेळा भेट झाली
हे मोहन भागवत यांनी जाहीर करावं आणि कुठे झाली हेही त्यांनी जाहीर करावं, म्हणजे लोकांना विश्वास तरी वाटेल. ज्या RSSच्या जोरावरती नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यावरून पंतप्रधानाकडे गेले, शब्द वापरू नये आपण, पण त्या संघटनेचं त्यांनी 3-13 वाजवायचे ठरवले असं दिसतंय. आणि म्हणून माझा हा सवाल आहे की नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकमेक किती वेळा भेटले याचा त्यांनी असणारा तक्ता लोकांसमोर मांडावा. साहेब, RSSचं मुखपत्र ऑर्गनायझर त्याच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी छापून आलं होतं की फक्त मोदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर निवडणुका जिंकता येणार नाहीये, पण मोदींनी 3 राज्यातल्या निवडणुका जिंकून एक प्रकारे संघाला आपण ज्याला म्हणतो की चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मांडलेलं जे होतं की नुसतं व्यक्ती आणि धर्म याच्यावरती जिंकता येत नाही. ज्या काही नॅरेटिव्ह नंतर आल्या त्या नॅरेटिव्ह आपण असताना बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये महिलांसाठी ज्या काही योजना त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या, ॲनालिसिस तेच आलं की त्या योजनेमुळे असणारा BJP पुन्हा आली अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता असणारा हा सगळ्यात मोठा बदल जो आहे तो RSS समोर चॅलेंज आहे की ते जे वैदिक धर्म हा एकमेव अजेंडा आणि त्याच्याचबरोबर असणारा अँटी रिझर्वेशनचा अजेंडा, अँटी मुस्लिमचा अजेंडा घेऊन चाललेले आहेत, ते टिकणार आहेत का? आणि ह्या अजेंड्यामुळेच मोदी त्यांना चॅलेंज करतोय का, हा महत्त्वाचा भाग असं त्या ठिकाणी मानतोय. मी आज असताना म्हणतोय की मोहन भागवताने मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर वर्षभरामध्ये दोघांची भेट झाली नाही हेच सिद्ध होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.